सारे शिक्षकों को मुख्यालय रहना मतलब क्या? क्वालिटी एजुकेशन देना। एजुकेशन क्वालिटी से देने के लिए उनको गांव में रहना मस्ट है। वो इसलिए है कि देखो, मैंने पूरे रिपोर्ट्स लिए अभी अपने जिले के लिए और मेरे कॉन्स्टिट्यूंसी के भी लिए। जैसा मेरे पास में अप्रोक्सीमेटली 200 गांव है, तो हर गांव में समझो एक गांव में 500 स्टूडेंट है। 500 में से 300 स्टूडेंट ऐसे हैं जिनको कुछ आता नहीं, वो खुद उनका रिपोर्ट है शिक्षण विभाग का। उनको क्वालिटी एजुकेशन देने के लिए या फिर मिनिमम जो चीजें स्टूडेंट को आना चाहिए उसके लिए उनको एक्स्ट्रा क्लासेस लेने का प्रावधान है, कायदा है। वो चले जाते घर पे, मतलब कहा जाता है शहर में अप डाउन करते, तो फिर कहां से वो बच्चों को पढ़ाएंगे? और जब कायदा है कि नौकरी को लगने के बाद अपने को हेडक्वार्टर नहीं छोड़ना है वरिष्ठों की परवानगी लिए बगैर, वो मुद्दा मैंने बोला। कल सीओ मैडम ने उस पर कार्यवाही शुरू की। अब हमने एक ऐसा ऐप डेवलप किया है, शिक्षक, ग्राम सेवक, तलाटी, जो तुम्हारे कृषि सहायक, तहसीलदार, नायब तहसीलदार, सभी अपने अपना इलाका उन्होंने छोड़ा कि हमारे डैशबोर्ड पे पता चलेगा, हम उन पे ऍक्शन प्रपोज करेंगे। सर, महानगरपालिकेच्या शिक्षकाबद्दल काय बोलणं झालं आयुक्तांशी? महानगरपालिकेत तुम्ही 2 तास बसला होता आयुक्त, काय विषय होते नेमके आणि काय? हा, मी महानगरपालिकेमध्ये पत्र देऊन आलो होतो। माझे 2-3 विषय होते। प्रशासक काळामध्ये जेव्हा कोणतेही लोकप्रतिनिधी नव्हते तेव्हा मोठ्या पद्धतीने इथे अनियमितता, कोणत्याही नियमाने कामं न होता, सगळेच कामं नाही पण मोठे कोट्यवधी रुपयांचे अनियमितता धरून कामं झालेली आहेत। पर्यायाने करप्शन झालेलं आहे। त्या बाबतीत मी सातत्याने पत्रव्यवहार करत होतो। मागेही मी त्याकरता मीटिंग घेतली होती। त्याच्यावर काय काय ऍक्शन झाल्या, त्याच्यावर ऍक्शन घेण्याकरता मी पत्रव्यवहार केले होते। ते झाले नाही ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, म्हणून मी आलो होतो। आजही सन्माननीय आयुक्त साहेबांच्या समोर जितके अधिकारी बसलेले होते त्यांची कोणतीही तयारी नव्हती। ज्या गोष्टी मी त्यांना 1.5-2 तास विचारल्या त्यांच्याकडे अधुरी माहिती होती आणि म्हणून कमिशनर साहेबांनी मला सांगितलं मी सर्व पूर्व तयारी करून तुम्हाला मी कळवतो, नंतर माझी ती तारीख घेऊन पुन्हा माझी बैठक इथे होणार आहे। 1, 2 आणि 3 नेमकं काय? 1, 2 आणि 3 काय उपयुक्त विषय का? हा, 1, 2 आणि 3 विषय असे होते की बघा, आपल्या कॉर्पोरेशन मध्ये एक सेक्शन आहे पैसा कसा वापरावा, त्याच्यामध्ये कलम आहे 67(3) क। त्याच्यामध्ये अगदी भूकंप झाला, काही एखादा समजा काही मोठी बाढ आली तर इमर्जन्सीला पैसा वापरण्यासाठी तुम्हाला टेंडर काढायची गरज नाही, तो पैसा तुम्ही ताबडतोब वापरून घेऊ शकता। यांनी काय केलं, स्वतःचे बंगले सजवले, स्वतःचे पेवर ब्लॉक बसवून घेतले। कित्येक ठिकाणी त्यांनी पैसा वेस्ट, म्हणजे टेंडर न काढता अरबो रुपये काढण्यात आलेले आहे। त्याचा प्रश्न मी त्यांना विचारला। सन्माननीय कमिशनर साहेबाला असं वाटलं होतं की ते फक्त ड्रेनेज करता वापरले, पण त्यांना जेव्हा मी डिटेल्स सगळ्या दाखवल्या त्या फक्त ड्रेनेज करता नाही, त्यांनी त्यांचे बंगले सजवलेत, अधिकाऱ्यांचे बंगले सजवलेत। इतकंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी जे पैसे त्यांनी वापरलेत ते कोणतेही 1 महिना 1.5 महिन्याचे टेंडर काढून करू शकत होते। जेव्हा त्यांनी मंजुरी दिल्या त्याच्या 4-4 महिन्यानंतर त्यांनी कामं केले, म्हणजे विदाऊट टेंडर केले। हा करप्शनचा भाग आहे, FIRचा भाग आहे। त्याकरताही कमिशनर साहेबांनी हेच सांगितलं की मी सगळ्या गोष्टी तपासून घेतो, मी आज सगळं बघितलेलं नाही। पुन्हा एकदा मला ते जेव्हा कॉल करतील तेव्हा मी पुन्हा येईल आणि त्याचा सगळा जो काही हिशेब असेल मला पर्यायाने कायद्याने घेण्याचा तो मी घेईल। तिसरा विषय होता 67(3) झालं एक। नंतर होता बायोमायनिंगचा। बायोमायनिंग मध्ये झालेलं असं आहे की टेंडर भरलं वेगळ्या नावाने, टेंडर दिलं दुसऱ्याला, पैसे घेतोय अजून ज्यांनी दुसऱ्या नावाची वर्क ऑर्डर घेतली त्यांनी। असा फार मोठा घोळ त्याच्यामध्ये झालेला आहे। सुरुवातीला तर ज्या अपेक्षेने केंद्र सरकारने राज्य सरकारने पैसा दिला होता महानगरपालिकेला, जेणेकरून हा सगळा कचरा मुक्त शहर व्हावं, त्याला बायोमायनिंग करून तो कचरा साफ व्हावा, ते न करता तो कचरा उचलून दुसरीकडे टाकण्यात येत होता। मग मी क्वालिटी कंट्रोल नाही, आपल्या पर्यावरण म्हणजे ज्याला आपण म्हणू प्रदूषण, पोल्युशन वाल्यांना मी बोललो होतो, त्यांना फोनवरही बोललो होतो। नंतर तो दंडही लागलेला आहे 7-8 कोटी रुपयाचा त्यांना, तोही विषय झालेला आहे। आता त्यांनी सांगितलंय की त्यांनी 7-7.5 लाख टनाचं काही केलेलं आहे म्हणून, पण त्याचेही पूर्ण पुरावे त्यावेळेला उपलब्ध नव्हते। एकंदरीतच सगळ्या बाबींचं पुनश्च एकदा मीटिंग मला घ्यावी लागणार आहे। असे बाकीचे बरेच मुद्दे आहेत, आता टप्प्याटप्प्याने त्यांच्यामध्ये घेऊ। कल एक मुद्दा आया था, सीओ मैडम के सामने जो तो सरपंच साबड़े जो है मंगेश साबड़े आ गए थे, लेकिन आपको देखते एकदम मामला 1 मिनट में शांत हुआ। क्या मामला था सर? नहीं, ऐसा कुछ नहीं था, उनका कोई मसला था, कुछ तो भी बात लेकर वो आए थे, तो उनको रिक्वेस्ट किया
कि सीओ मैडम कलेक्टर ऑफिस में अर्जेंट चीफ सेक्रेटरी साहब की उनकी विसी थी, तो वो होने के बाद में वो आने के बाद उनको हैंडल करने वाले थे, तो उनको रिक्वेस्ट किया कि भाई आप सुन लो, तो उन्होंने भी बड़ा दिल बता के वो रुक गए, इतना इश्यू था। धन्यवाद। तुम्ही Thank you. या विषयावर विधानसभा मध्ये सुद्धा बोलण्यात आलं होतं, प्रश्न उपस्थित केला होता, तरी सुद्धा कारवाई का न होत? नाही, तेच विषय आहे। मी जे विधानसभेत बोललो त्याची चौकशी चालू आहे। IAS ऑफिसर गोविंदराज साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी चालू आहे त्या बाबतीतली। परंतु आज जे मी आलो, सगळेच मुद्दे काही हाऊसमध्ये मांडता येत नाही, राहिलेले मुद्दे जे काही होते त्याची चर्चा करण्यासाठी मी इथं आलो होतो। थँक्यू।